आणि मला वाटतं दादांना काय प्रश्न विचारायचा आलाय? हॅलो. हा, हॅलो नाही, हरिओम कहो. हरि ओम. हाँ. जय शिव शंभो. जय शिवशंकर. हर हर महादेव. महादेव. अंदर चढ जाऊ तुम्ही जे बोलले बा. हा, हा, कोणी काही करू शकत नाही बा असं. बरोबर. हा, कशावरती? अंधश्रद्धावरतो. हा. अंधश्रद्धा म्हणजे एक काही नाही बा. भूत नाही, चुरण नाही, काही नाही. हे आमचे जे आहेत बा अंधश्रद्धा म्हणून शाखा अधिकारी त्यांनी स्पष्ट केलं आहे, चुरेल भूत जो उत्पन्न करून दाखवेल आणि किंवा त्यांनी जे काय कार्यक्रम करून दाखवलं हां, त्यांना 1,00,000 रुपये, 1 कोटी रुपये बक्षीस आहे त्यांना. अच्छा. मग 1 कोटी बक्षीस कोणाला घ्यायचे याच्यावर हे माझी विनंती आहे. हा, आता अंधश्रद्धा निर्मूलनवाले आमचे दादा आहे जगात कोणच नाही. हा, जोरात जोरात टाळा वाजवा. 1 कोटी रुपयाचं बक्षीस ते देत आहेत आपल्याला. आता मी एक सांगतो बरं का दादा, हो. भूत प्रेत चुरड काही नसते असं नाही. म्हणता, बरोबर आहे ना? नाही. आम्ही बी नाही म्हणणार. नाही ना. अरे मी तुमले सांगत, भूत काय आहे? भूतकाळ आहे का? नाही. भूतकाळ नाही आहे, भूतकाळ आहे, वर्तमान काळ नाही आहे, वर्तमान काळ, भविष्य काळ नाही आहे. भविष्य काळ. एक मिनिट ऐका, माझं पूर्ण ऐका. फक्त तुम्ही बोल नका, मला विचारलेत ना, मग मला नीट सांगू द्या. हा. भूतकाळ आहे. हो. तुम्हाला दल्ला होता का? मग दल्ला होता का? नाही. दलान जगात नाही. दका नाही ना? नाही. पण मानताच का त्या दल्लान पुऱ्या होता म्हणून असं? दलाना. अरे आडनाव काय लावता दादा तुम्ही? काय आडनाव लावता? शिंदे. शिंदे. कशावरून आले तुम्ही शिंदे? काय गॅरंटी तुमची शिंदे तुम्ही? आम्ही गाल्लेर. काय गॅरंटी तुमच्याकडे शिंदे तुम्ही? गाल्लेर पर्यंत. हा, गाल्लेर पर्यंत सर्टिफिकेट आहे. कसल्यापर्यंत? गाल्लेरचे शिंदे. हा, ग्वाल्हेरचे शिंदे ते असं तुम्ही सर्टिफिकेट काढलंय. पण त्या ग्वाल्हेर म्हणून उन्हात ऐकस काय माहिती पडणं तुमले? आहे सर्व आपला या बाट. कोण सांगा होतं? बाट. बाटणी सांगा म्हणून तुम्ही मानली तर. हा. आणि बाटणी जर खोटं सांगेल होते? नाही. बाटने 4 बाटमी पलटावत. 4 बाट पलटावत. हा, आता माझ्या प्रश्नाचं उत्तर, तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हालाच मिळालं आहे. ज्या बापाला, ज्या पडदादाला, ज्या खापर पंजोबाला तुम्ही नाही मानलं, जे शिंदे तुम्ही आलेत असं तुम्हाला भाट्टे सांगितलं ते तुम्ही मान्य करतात. आणि तुमच्या बापाने, तुमच्या ग्रंथाने, तुमच्या कथेने जे सांगितलं, तुमच्या संतांनी सांगितलं ते तुम्हाला ऐकायचं नाही आहे. हेच आहे ना, हाच जो मोठा भयंकर प्रश्न आहे. तर तुमचा बाप आणि दादा आणि पडदादा असून सुद्धा, तुमच्याकडे फोटो नसून सुद्धा तो आहे हे तुम्हाला मान्य आहे. तशा प्रकारे बऱ्याच काही गोष्टी जे दिसतात ते नसतात, आणि जे नसतात ते भरपूर दिसतात. मायक्रोस्कोपमध्ये जर तुम्ही एखादा सूक्ष्म जीव काढला, तुम्ही ज्या दही खातात त्या दहीला जर तुम्ही मायक्रोस्कोपमध्ये पाहण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यामध्ये किती जीवजंतू असतात ते तुम्हाला दिसतील. जाऊ द्या, पाणी जे पितात त्या पाणीमध्ये तुम्ही जे पाणी पित असतात त्या पाणीला जर सूक्ष्म भिंगाने पाहिलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला सध्या दिसत नसेल डोळ्यांना, ह्या पाण्यामध्ये तुम्हाला जरी काही दिसत नसेल, पण ह्या पाण्याला जर आपण सूक्ष्म द्रव्यावरती पाहून पाहिलं, बायनॅक्युलरने नीट पाहिलं, त्याच्यावरती याच्याने पाहिलं भिंगाच्या द्वारे, तर त्याच्यात जे असलेले सूक्ष्मजीव आहेत ते तुम्हाला दिसतात. या संसारामध्ये इथर नावाचं एक तत्व आहे. मी सायन्सचा विद्यार्थी आहे, त्यांना क्लिअर करून देतो. बाबा मी बी बरं का नाराय माहीन काया दोरा काढस कसं काय टाकतस ते बी माहिती आहे मला, तू नको, मी स्वतः चमत्कार दे करा. हा दादा नका टेन्शन नका, आपला विषयाकडे बोलतो आपण. मी सांगा बटा मी तुम्हाला प्रश्नाचं उत्तर दे राहतो. इथर नावाचा एक असा तत्व आहे जे संसारामध्ये दिसत नाही. सायन्सने त्याला मान्य केलं आहे की इथर नावाचा एक असा तत्व आहे जो संसारात दिसत नाही पण तो आहे अस्तित्वामध्ये. तो सूक्ष्मापेक्षा भयंकर सूक्ष्म आहे. आणि ते इथर नावाचा तत्व संसारात दिसत नाही पण तो आहे. हे सायन्सने म्हणलं, मी अंधश्रद्धावाल्यांनी फेवरमा म्हणणार नाही. सायन्सने त्याला मान्य केलं आहे. जी वस्तू दिसतच नाहीये, कसल्याच गोष्टीने नाही, बायनॅक्युलरने नाही, सूक्ष्म दृष्टीच्या द्वारे नाही, तरी सुद्धा तो तत्व आहे असं सायन्सने मान्य केलं. गॉड पार्टिकल आहे, मान्य केलं ना. नासावरती चेक केलं ना, नासाने ओम 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 शब्द उच्चारण येतो हे पण मान्य केलंय का नाही? बरोबर मान्य केलंय. मग तुम्हाला हे पण मानावं लागेल की भूतही आहे, भविष्य आणि वर्तमान आहे. आणि चुरड पैदा करणं तुमले देखणं होय ना, तुम्ही ज्या स्मशानभूमी आमले काय लेणं देणं पडेल, आमले काय लेणं देणं पडेल तडे. तुम्ही तुमनं चुरडे धुंडा
तुम्ही तुम्हाला भूते धुंडा आम्ही आमना भूतनाथ देखील राहणोत आम्ही स्वतः मान राहणो त्या मुडदा माताडे त्या पीरमा पडेल होय तो भूताडा ना त्याला बी थोडी ताकद होता आम्ही तुमची हिंमत असेल ना ज्या अंधश्रद्धा निर्मूलनवाल्यांची हिंमत असेल त्यांनी भारतामधले जेवढे मजार आहेत त्यांनी ते तोडावे आणि अंधश्रद्धा निर्मूलनवाल्यांनी ते सगळे चादरी बाहेर काढाव्या तेव्हा मी अंधश्रद्धा निर्मूलनवाल्यांचा पाय धुवून पूजन करून त्या ठिकाणी विराजमान करेल माझं हे म्हणणं आहे मी आलं लक्षात हा मी म्हण राहिनो आम्ही भूतनाथ मानतो हे भूत प्रेत आमचे चिल्लर आहेत आमच्यासाठी तो क्या भूत पिशाच निकट नाही आवे महावीर जब नाम सुनावे माझा बाप आहे दादा आहे पडदादा आहे जे लोक म्हणतात भगवंत नाहीये जे म्हणतात की भगवंत नाहीये बरोबर आहे बरोबर बटा बाबा परत दुसरा प्रश्न आपण कार्यक्रम नंतर ऐकतो तुम्हामुळे बरं आहे ना लोकेसले काही ना कमीत कमी थोडंफार